मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मुंबईच्या हृदयामध्ये बसलेल्या धारावीबद्दल. एक अशी जागा जी फक्त झोपडपट्टी नाही तर एक जिवंत आणि धडपडणारा समुदाय आहे. धारावी जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक आणि आता एका मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभी आहे. अदानी ग्रुपच्या पुढाकाराने धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सुरुवात झाली आहे आणि विशेष म्हणजे रेल्वेच्या जमिनीवर बांधकामाचे काम सुरू झाले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धारावीचा इतिहास आणि तिचे महत्त्व, पुनर्विकास प्रकल्पाची गरज आणि उद्दिष्टे, अदानी ग्रुपची भूमिका आणि बांधकामाची प्रगती, स्थानिक रहिवाशांचे विचार आणि अपेक्षा, या प्रकल्पाचे भविष्यातील परिणाम. चला तर मग या परिवर्तनाच्या प्रवासात आपणही सहभागी होऊया. सुरुवात करूया धारावीच्या इतिहासापासून. धारावी मुंबईच्या मध्यभागी वसलेली सुमारे 2.39 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेली जागा आहे. इथे सुमारे 7 लाखांपेक्षा जास्त लोक अत्यंत लहान आणि घनदाट भागांमध्ये राहतात. त्यामुळे इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मोकळा श्वास घेणं सुद्धा कठीण होतं. 1884 साली ब्रिटिश राजवटीमध्ये धारावीची स्थापना झाली होती. तेव्हा हे क्षेत्र मुख्यतः दलदलीचं होतं आणि अनेक लोकांना इथे स्थलांतर करायला भाग पाडलं गेलं. आज या भागाने स्वतःचं वेगळं आर्थिक आणि सामाजिक स्थान निर्माण केलं आहे. धारावीमध्ये आज बरेचसे उद्योग चालू आहेत. मातीची भांडी बनवणारा कुंभारवाडा, चर्मोद्योग, कापड उद्योग, प्लास्टिक आणि लोखंडी वस्तूंचे पुनर्वापर उद्योग, यामुळे धारावीचा अर्थव्यवस्थेतील वाटा फार मोठा आहे. एका अंदाजानुसार धारावीचं वार्षिक उत्पादन सुमारे $1 अब्ज इतकं आहे. आता पाहूया पुनर्विकासाची गरज का भासली. धारावीमध्ये अनेक समस्या गेल्या अनेक दशकांपासून तशाच आहेत. इथे स्वच्छतागृहांची संख्या खूपच कमी आहे. हजारो लोकांना एकच सार्वजनिक शौचालय वापरावं लागतं. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अनियमित आणि अस्वच्छ आहे. अनेक वेळा लोकांना अर्धा दिवस रांगेत उभं राहावं लागतं. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य व्यवस्था नाही, त्यामुळे घाण आणि दुर्गंधी पसरते. अशुद्ध हवामान, खचाखच भरलेली घरं, यामुळे टीबी, डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वारंवार होतो. इकडची बरेचशी घरं अनधिकृत आहेत आणि त्यामुळे रहिवाशांना मालकी हक्क नाही. या सगळ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी धारावीचा पुनर्विकास अत्यावश्यक आहे. आता पाहूया अदानी ग्रुपची निवड कशी झाली आणि प्रकल्पाला सुरुवात कशी झाली. 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने धारावी पुनर्विकासासाठी निविदा काढली होती. त्यामध्ये अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सर्वाधिक म्हणजे 5,069 कोटी बोली लावली. त्यामुळे प्रकल्पाची जबाबदारी अदानी ग्रुपकडे सोपवण्यात आली. या प्रकल्पासाठी नव भारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाची एक नवीन कंपनी तयार करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र सरकारचा 20% आणि अदानी ग्रुपचा 80% हिस्सा आहे. म्हणजेच सरकार आणि खासगी कंपनी एकत्र काम करत आहेत. 2024 मध्ये प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात रेल्वेच्या जागेवर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. हे काम पूर्णपणे नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. स्थानिक प्रशासन, MMRD आणि इतर संस्था यामध्ये सहकार्य करत आहेत. आता पाहूया बांधकामाची प्रगती आणि सुविधांची योजना. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 10,000 कुटुंबांना नव्या घरांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. ही घरे 350 ते 500 चौरस फूट क्षेत्रफळाची असून सर्व सुविधांनी युक्त असतील. या घरामध्ये प्रत्येक कुटुंबासाठी स्वतंत्र शौचालय, गॅस कनेक्शन सोबत किचन, 24 तास पाणी आणि वीज पुरवठा, इंटरनेट आणि ड्रेनेजची सुविधा, तसंच शाळा, आरोग्य केंद्रे, उद्याने, खेळाचे मैदान, महिलांसाठी प्रशिक्षण केंद्रे, वृद्धांसाठी विश्रांतीगृहे अशा सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. या भागाचा संपूर्ण नकाशा आणि योजना तयार करण्यात आली आहे. आता या प्रकल्पावर रहिवाशांचे विचार आणि त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे बघूया. धारावीतील अनेक रहिवाशांनी या प्रकल्पाचे स्वागत केले आहे, कारण त्यांना एक चांगले सुरक्षित घर मिळणार आहे. पण काही जण अजूनही साशंक आहेत. त्यांना भीती वाटते की आपले व्यवसाय, सामुदायिक जीवनशैली आणि शेजारी राहण्याचा फायदा गमावतील. सरकार आणि अदानी ग्रुपने या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून धोरणे तयार केली आहेत. त्यांची वचनं दिली आहेत की प्रत्येक पात्र रहिवाशाला मोफत घर मिळेल आणि त्याचा व्यवसायही बंद पडणार नाही. आणि त्यासाठीच सर्वेक्षण सुरू आहे. प्रत्येक कुटुंबाच्या जागेचा आणि व्यवसायाचा तपशील घेतला जात आहे. पुनर्वसनाच्या योजनांमध्ये स्थानिक लोकांच्या मतांचाही समावेश केला जात आहे. भविष्यातील परिणाम आणि अपेक्षित बदल. मित्रांनो, धारावी पुनर्विकासामुळे पुढील गोष्टी होणार आहेत. रहिवाशांना आरोग्यदायी, सुरक्षित आणि सुसज्ज घरे मिळतील. सार्वजनिक स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज आणि पाणी पुरवठा सुधारेल. मुलांना उत्तम शिक्षणासाठी आधुनिक शाळा मिळतील. महिलांसाठी प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी निर्माण होतील. लहान उद्योजकांसाठी आधुनिक दुकाने आणि बाजारपेठ उपलब्ध होईल. शिवाय धारावीचा आर्थिक विकास अधिक वेगाने होईल. हा प्रकल्प देशातील इतर झोपडपट्ट्यांसाठी एक आदर्श मॉडेल ठरेल. मित्रांनो, धारावी पुनर्विकास प्रकल्प हा फक्त इमारतींचा समूह नाही, तर लाखो लोकांच्या स्वप्नांची, आठवणींची आणि भविष्याची कहाणी आहे. आजवर अनेक सरकारने या प्रकल्पाची घोषणा केली, पण प्रत्यक्षात काम अदानी ग्रुपच्या माध्यमातूनच सुरू झालं. सरकारचा सहभाग, अदानी ग्रुपची गुंतवणूक आणि लोकांचा विश्वास हे सगळं आल्यावरच हा प्रकल्प यशस्वी होईल. रहिवाशांच्या सहभागाशिवाय कोणताही प्रकल्प यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या सूचनांचा विचार करून
पारदर्शक प्रक्रिया ठेवावी ही आपली अपेक्षा आहे. तर येणाऱ्या काळात धारावीच्या भविष्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवूया. अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.